नमस्कार मंडळी, तुमचे वय 50, 60 किंवा 70 वर्षापेक्षा जास्त आहे का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. तर 50 वर्षानंतर फक्त चालणे महत्त्वाचं नसून आपल्याला काय काय गोष्टी करायला पाहिजेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. तर अनेक जण असा समज करून घेतात की रोज अर्धा तास चालणे म्हणजे आरोग्याची पूर्ण काळजी घेतली. पण तज्ज्ञांच्या मते ही गोष्ट पूर्णपणे खरी नाही. चालणे नक्कीच फायदेशीर आहे, पण वाढत्या वयात शरीराला फक्त चालण्यापेक्षा अधिकच गोष्टींची गरज असते. जर तुम्हाला शेवटपर्यंत स्वतःच्या पायावर चालायचे असेल, तर इतरांवर अवलंबून राहायचे नसेल आणि उत्साही आयुष्य जगायचं असेल, तर आज सांगणार असलेल्या 7 सवयी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकतात. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची सवय ही खूप महत्त्वाची आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. वय वाढल्यावर शरीरात काही नैसर्गिक बदल होतात. स्नायूंची ताकद कमी होऊ लागते, हाडे पूर्वी इतके मजबूत राहत नाही आणि शरीराचा तोलही कमी होऊ शकतो. त्यामुळे पडण्याचा आणि दुखापत होण्याचा धोका वाढतो. पण चांगली गोष्ट म्हणजे योग्य सवयी लावून या बदलांचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. तर पहिली सवय आपण जाणून घेऊया, स्नायू मजबूत ठेवा. तर मंडळी, आठवड्यातून 2 ते 3 दिवस हलके ताकद वाढवणारे व्यायाम तुम्ही करू शकता. खुर्चीवरून वारंवार उठणे, बसणे, हलक्या पाण्याच्या बाटल्या वापरून हाताचे व्यायाम करणे किंवा भिंतीचा आधार घेऊन व्यायाम करणेही पुरेसे असते. तर दुसरी सवय आहे, प्रोटीन युक्त आहार घ्या. तर मंडळी, वाढत्या वयात शरीराला स्नायू टिकवण्यासाठी प्रोटीनची गरज अधिक असते. त्यामध्ये दूध, दही, पनीर, डाळी, कडधान्य, अंकुरित धान्य किंवा अंडी यांचा आहारात समावेश करा. तिसरी सवय, शरीराचा तोल सांभाळा. दररोज योग, स्ट्रेचिंग किंवा बॅलन्सचे छोटे व्यायाम करा. यामुळे पडण्याचा धोका देखील कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. चौथी सवय, हाडांची काळजी घ्या. सकाळच्या उन्हात 15 ते 20 मिनिटे बसा. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य उपचार करा. 5वी सवय, मेंदू नेहमी सक्रिय ठेवा. त्यासाठी मंडळी, पुस्तके वाचा, नवीन गोष्टी शिका, शब्दकोडी किंवा नवीन कोडी सोडवा. मेंदू जितका सक्रिय राहील तितकी स्मरणशक्ती देखील चांगली राहते. आता 6वी सवय, चांगली झोप आणि पुरेसे पाणी. तर मंडळी, रोज 7 ते 8 तास झोप घ्या आणि दिवसभर पुरेसे पाणी प्या. शरीराला पुनर्बल देण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सवय आहे. आणि आपली 7वी आणि अत्यंत उपयुक्त अशी महत्त्वाची सवय म्हणजे आनंदी आणि सामाजिक राहा. त्यामध्ये कुटुंबियाशी बोला, मित्रांना भेटा, फिरायला जा आणि मन मोकळेपणाने हसा. मानसिक आरोग्य चांगले असेल तर शारीरिक आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, वाढते वय हा निसर्गाचा नियम आहे, पण निरोगी राहणे ही आपल्या सवयींवर अवलंबून असते. त्यासाठी रोज चालणे सुरू ठेवा, पण त्यासोबत या 7 सवयी अंगीकारा. त्यामुळे अधिक काळ सक्रिय, स्वावलंबी आणि आनंदी तुम्ही राहू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा व तसेच आपल्या प्रिय व्यक्तींना शेअर करा. आणि अशाच उपयुक्त विविध टिप्स विषयक, विविध आरोग्य विषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह.